संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या नवी मुंबई परिसरातील ऐरोली येथील नालंदा विपश्यना केंद्राचे संस्थापक अध्यक्ष कालकथित पूजनीय भंते ज्योतिरत्नजी महाथेरो हे आपल्यातून 15-16 दिवसांपूर्वी निघून गेले आणि त्यांच्या मृत्यू पश्चात संपूर्ण आपल्या सेंटरच्या वतीने नवी मुंबई मुंबई परिसरातील श्रद्धावंतांच्या वतीने अत्यंत बुद्ध शासनाला साजेसा असा सन्मान भंतेजींचा आपण करीत आहात, तेव्हा या प्रसंगी धम्म मंचावरती उपस्थित असलेल्या पूजनीय भिक्खू संघास सुद्धा मी वंदन करतो आणि सर्व भिक्खू संघाचे मी आभार व्यक्त करतो की ही अत्यंत प्रेरणादायी परंपरा आज भंतेजींच्या माध्यमातून आपण सुरू केली आहे। मगाशी येताना गाडीमध्ये आम्ही विचार करीत होतो की महाराष्ट्रामध्ये प्रथमच असं घडत आहे की ज्यांनी संपूर्ण जीवन धम्मकार्यासाठी समाजसेवेसाठी समर्पित केलेलं असताना त्यांच्या अंतिम संस्काराची घाई न करता त्यांचं जीवन, त्यांचं कार्य, त्यांची कृती, त्यांचे कर्म, त्यांचा स्वभाव हा अनेकांना प्रेरणा देत राहील आणि राहावा म्हणून त्यांच्या प्रेताला बॉडीला प्रिझर्व करून ठेवलाय आणि एवढ्या दिवसांपर्यंत भगवान बुद्धाची धम्माची आणि संघाची पूजा करून भिक्खू संघाचाही यथोचित सन्मान केला। दूर दूरवरून आलेल्या उपासकांनी भंतेजींना वंदन केलं आणि आम्हाला सुद्धा मधल्या काळामध्ये समजलं, येण्याचा प्रयत्न करीत होतो, परंतु मग आज अंतिम संस्काराला आपण यावे असा आमचा संकल्प ठरला आणि त्यानुसार आम्ही आज इथे आलो। एवढ्या मोठ्या महाभिक्खू संघाला पाहून त्यांचं दर्शन घेऊन आम्हाला महान पुण्य करण्याची सुवर्ण संधी ज्या श्रद्धावान उपासक उपासिकांनी प्राप्त करून दिली त्यांच्या प्रती मी मंगलमैत्री करतो, कारण संघ दर्शनाचा लाभ आणि भिक्खूच्या अंतिम संस्कारामध्ये सहभागी होण्याचा लाभ हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी असतो। त्यामुळे भंतेजींचं कार्य एक भिक्खू मरणे एक भिक्खू जाणे ही फार मोठी खरं तर एक काय म्हणू त्याला फार मोठं नुकसान असतं समाजाचं, कारण सर्वसामान्य लोक जाणं आणि एखादा भिक्खू जाणं एक तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भिक्खूंची संख्या नगण्य आहे। भगवान बुद्धांच्या काळामध्ये लाखो भिक्खू होते, आजही थायलंड श्रीलंका लाओस कंबोडियामध्ये जर आपण पाहिलं तर भिक्खू संघाची संख्या खूप आहे, परंतु महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली असल्या कारणाने भिक्खू संघाची वाढ होत आहे आणि त्यातच आपल्या ऐरोलीमध्ये नवी मुंबईमध्ये हा अत्यंत प्रेरणादायी अंतिम संस्काराचा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे। मी पूजनीय कालकथित भंतेजींना वंदन करतो, त्यांच्या पंच उपादान स्कंदांना सुगती लाभावी यासाठी सुद्धा विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो आणि आयोजकांनी मला भंतेजींना आदरांजली वाहण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम। साधू।